बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आता अरबी समुद्रात देखील जाणवू लागलेला आहे। त्याचमुळे कोकणात पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतो आहे। कोकण पट्ट्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालेला पाहायला मिळतो आहे। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कालपासूनच मुसळधार पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर आज हवामान विभागाचा कोकणासाठी या ठिकाणी येलो अलर्ट असलेला पाहायला मिळतो आहे। जिल्ह्यातील अनेक भागात या ठिकाणी दमदार पावसाच्या सरी या पहाटेपासूनच बरसताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे सध्या किनारपट्टी भागात सुद्धा या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढलेला पाहायला मिळतो आहे। तर आज जुलै महिन्यातील सर्वात मोठी भरती आज या ठिकाणी समुद्राला असणार आहे। त्यामुळे किनारपट्टी भागातल्या लोकांना सुद्धा या ठिकाणी सतर्कतेच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर हा अधिक आहे। त्यामुळे जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, कोदवली या नद्या सध्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। सध्या काजळी नदी सुद्धा 13 मीटरवरनं या ठिकाणी वाहताना पाहायला मिळते आहे। तर खेडमधील जगबुडी नदी सुद्धा सध्या इशारा पातळीच्या वरतून या ठिकाणी वाहताना पाहायला मिळते आहे। एकंदरीतच जर बघितलं तर सध्या पावसाचा जोर हा वाढलेला आहे। 20 जुलै नंतर हा पावसाचा जोर हा अधिक असणार आहे। त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस कोकण पट्ट्यामध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी या ठिकाणी बरसताना पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।